नमस्कार मित्रांनो, विनायक चव्हाण पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आपल्या कोकण भूमी या मराठी यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आपण पुन्हा एकदा आपल्या गावी म्हणजे आपले कोकणात आलो आहोत। माझं गाव मुक्काम पोस्ट दामाने तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी आहे आणि गावंदरवाडी ही माझी वाडी आहे। तर आज आपण गावी आलो आहे तर म्हटल्यावरती कुठेतरी एक दौरा झालाच पाहिजे, म्हणून आपण आजचा प्लॅन झालेला आहे। आमच्या बाजूलाच खडीकोळवण गाव आहे, तर तिकडे आपण जाणार आहोत। आपला सवतकडा धबधबा आहे, त्या धबधब्याची सध्या रील खूप ट्रेंडिंगला चालले सध्या। तो धबधबा आज आपण एक्सप्लोर करायला जाणार आहोत। माझ्यासोबत इकडे पाठीमागे मंथन आणि मयू आला आहे। तर आता आपण बाईकवरून चाललो डायरेक्ट तिकडे सवतकड्याजवळ। तर आजचा हा ब्लॉग जो असणार आहे बेसिकली आपल्या सवतकडा धबधब्याबद्दल असणार आहे। आपण इकडून कसं जाणार आहोत, काय काय तिकडे एन्जॉय करणार आहोत ते आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहोत। चला तर मित्रांनो, आपल्या या आजच्या सवतकडा ब्लॉगला सुरुवात करूया। आता आपण ताम्हाणे गाव सोडून इकडे पुढे आलेलो आहोत आणि हे सौंदळ आहे आणि सौंदळचा ताम्हाणेचा फाटा लागला आहे। आता आपण इकडून लेफ्ट घेतोय टुवर्ड्स ओनी, इकडे पाठी सौंदळ। असं तऱ्हेने आम्ही ताम्हाण्यातून ओणीत आलो होतो आणि आमच्या गाडीतलं नेमकं पेट्रोल संपलं आहे। तर तिथे महेंद्र अँड तिथं आम्ही एका मित्राला हेल्प मागितली, त्यांनी आपल्याला विचारायला लगेच पेट्रोल काढून देतो आहे आपल्याला। तर आपल्या गाडीतलं तर पेट्रोल संपलं, तर पेट्रोल टाकूया आणि पुन्हा आपल्या जर्नीला सुरुवात करूया। तर सध्या पेट्रोल संपलं त्याच्यामध्ये जरा टेन्शनमध्ये आलो आहे मी आता। भरपूर अर्धा झाला इथेच आम्ही एका ठिकाणी थांबलो आहे। तर पेट्रोल भरू आणि मी पुन्हा आपण पुढच्या जर्नीला सुरुवात करू। जवळजवळ तास 2 तासाचा प्रवास करून ताम्हाणे ते ओणी आम्ही आता फायनली ओणी फाट्यावरती पोहोचलेले पाठी बघू शकता। आणि आता पाठीमागे ओणी फाटा आहे आणि ओणी फाट्यावरून आपण राईड घेणार आहोत टुवर्ड्स मुंबई आणि तिथे मग पेट्रोल भरणार आहोत आणि पेट्रोल भरून मग मंदुळला आपण जाणार आहोत। आता आपण पेट्रोल पंपात आलो आहे, ते पेट्रोल भरतो आहे गाडीमध्ये आणि इकडून आता आपण तिकडून मुंबईगाव हायवे या साईडला आहे। आता आपण इकडून खाली टुवर्ड्स मुंबईकडे जाणार आहोत आणि मंदुळ गावातून लेफ्ट घेणार आहोत। आता आपण मुंबईगाव हायवेवरती लागलेलो आहोत आणि टुवर्ड्स मुंबई बघा, इथे मुंबई 383 किलोमीटर दिसत आहे। आणि आता आपण तिथे इथून थोडंसं पुढे आहे, म्हणजे 1-2 किलोमीटरवरचं मंदुळ गाव आहे, तिथून लेफ्ट आहे, तिथे आपण सध्या जाणार आहोत आता। आणि गावाला मस्त पावसाचं वातावरण झालेलं आहे सध्या। मुंबई आता आपण हायवेवरून इकडे आलो आहे, इकडे मंदुळ गावाजवळ हा इथं गेट आहे। आता इकडून आपलं आतमध्ये जायचं, इथून 2-3 किलोमीटरवरती आहे ते। आतमध्ये जाऊया चला। तर मित्रांनो, इथं हा जो दिसतोय ना, ही नदीची की व्हाळा आहे ना, तो दिसतोय ना, तोच तिथे खाली त्या कड्यांवरनं पडला आहे। हा बघा इकडे आता स्पॉट आपला आलेला आहे, हा बघा इकडून दिसतोय। इकडे बघा पार्टी वगैरे चालली आहे मस्तपैकी लोकांची, पिकनिक।
फायनली आपण आपल्या स्पॉटजवळ पोहोचलेलो आहोत. म्हणजे इथं आपण आपली गाडी पार्क करतोय आणि इथून खाली जायचा रस्ता आहे यासाठी. तर आपण डायरेक्ट खाली भेटूया. खाली जरा चालत रस्ता आहे मस्तपैकी, तुम्ही खाली जाऊया आणि रस्ता पण दाखवतो तुम्हाला उतरताना जरा. तर इथं गाडी पार्क केल्यानंतर आपल्याला इथून खाली जायला रस्ता आहे मस्तपैकी. आता आपण खाली जाऊया. रिस्की एकदम एकदम रिस्की. उडी मारतो आता. जाशील खाली. जरा उतरण थोडीशी जरा उतरण्याला रिस्की आहे जरा इकडून. इकडून खालून वरती येतात मस्तपैकी. आता व्हिडिओ बंद करतो आधी पहिले खाली उतरतो, नंतर आपण दाखवूया. फायनली मोठा एकदम चढ आपण उतरून खाली आलेलो आता. आणि इकडे पाठीमागे आहे धबधबा, या साईडून वाहतोय. आपण जाऊया आता. मला वाटतंय माझा आवाज थोडासा कमी होणार आहे, कारण इकडे जो धबधब्याचा आवाज आहे तो एकदम कर्णकर्कश आहे एकदम, आणि खूप जोरात आवाज आहे. त्यामुळे कदाचित माझा आवाज थोडा स्लो होईल. आणि इकडे पाण्याचा एवढा फोर्स आहे आज. हां आहे ना, आज पाण्याचा एवढा फोर्स आहे की त्याचे शार जे आहेत इकडे पूर्ण इकडे या साईडला येत आहे. एवढा जोरात पाऊस पडतोय, एवढा जोरात धबधबा वाहतोय. आता आपण पाण्याच्या तिकडे जाऊया. फायनली आपण सवतकडा धबधब्यावरती आलेलो आहोत आणि माझ्या पाठीमागे एकदम सुंदर आणि विहंगम असा दृश्य सध्या चालू झालेला आहे. ज्या दिवशी मी लास्ट टाईम आलो होतो त्या दिवशी एवढा चांगला फोर्स नव्हता. गेल्या वर्षी जेव्हा आलो होतो पण यावर्षी फोर्स एवढा चांगला आला आहे की या साईडून जे चार आहेत पाण्याचे एकदम स्ट्रॉंग उडत आहेत आणि हा पाठीमागे माझ्या सध्या दृश्य चालू आहे. त्यामुळे मित्रांनो आपण जवळ जाऊया आता. अशक्य सुंदर असं कोकण मित्रांनो. आपण जेव्हा घरातून निघालो होतो त्यावेळेस एवढा पाऊस नव्हता, पण आता जर इकडे बघाल तर पूर्ण आम्ही भिजून गेलो एकदम. इतका जबरदस्त पाऊस इथे लागलाय. आता आपण पिंडामाळा सध्या आलो आहोत. हे बघ एवढा भिजलं बघा, किती भिजलं बघा. ते स्वामी समर्थ चायनीज सेंटर पिंडामाळा इथं आपण सध्या आलो आणि तिथं आपण आता नेहमीप्रमाणे ठरल्याप्रमाणे चायनीज खाणार आहोत. ट्रिपल राईस ऑर्डर केलेला राईट. आता आपण चायनीज खाऊया. थोडं जबरदस्त भिजलो एकदम. पावसाचा आनंदाने गावाला येऊन घेतलेला आहे सध्या. मस्त गरम गरम सूप आलेलं आहे. इकडे मंथन आहे आणि इकडे मयू आहे. मस्त तरी टाइमपास खाऊन झालाय. तुम्ही पण या. तर चायनीज मसाले खातोय. इथं मी सूप मागवले पहिला अगोदर. राईस एक नंबरचा पाऊस आणि गरम असलेलं सूप. आणि आपल्या पाठीमागे असणारा मुंबई गोवा हायवे. मग इकडे आपली स्वप्न सुंदरी. या मित्रांनो गरम गरम सूप खायला प्यायला. तर मित्रांनो असा होता आपला आजचा सवतकड्याचा ब्लॉग. मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगा. चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा मित्रांनो अशाच एका नवीन आणि एका युनिक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या कोकणाचा आनंद घेत राहा आणि आपला व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. चला तर मित्रांनो भेटूया पुन्हा आपण एकला नवीन व्हिडिओमध्ये. तो पण टाटा सी यू, बाय बाय. आणि आवर्जून सांगतो येवा कोकण अपलोड असा. येस. बाय बाय. बाय बाय. गणपतीला भेटूया.